गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू डे 3 ऑफ मनाली. आणि आज आम्ही रेस्ट डे घेणार आहोत कारण काल आम्ही खूप जास्त म्हणजे ऑलमोस्ट 350 किलोमीटर्स आदित्यने ड्राईव्ह केलं आणि ही इज ऑल्सो व्हेरी टायर्ड. सो टुडे इज अ ब्रेक डे. आज आम्ही फक्त हॉटेलमध्ये आमच्या रिसॉर्टमध्ये चिल करणार आहोत, टाइमपास करणार आहोत आणि इथेच जवळ कुठेतरी जाणार आहोत कारण सगळीकडे खूप जास्त पाऊस आहे मनालीमध्ये आणि बाहेर पण नाही पडू शकत. लेट मी शो यू द पाऊस. कॅन यू गाईज सी द बारिश इज एव्हरीवेअर. When we can see the city from here. सगळे क्लाउड्स पण जे खाली आलेत बघितले आणि कंटिन्युअस सकाळपासून पाऊस चालू आहे. रात्रभर तर पाऊस होताच पण आता सकाळचे अराउंड 10 वाजलेत आणि तरीही पाऊस आहेच कंटिन्युअसली. सो आय एम हॅव्हिंग माय चाय अँड ब्रेड अँड बटर आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवणार आहे चहा पिता पिता की आज काय करायचं आहे दिवसभरात. सो लेट मी टेक यू गाईज थ्रू आवर डे. लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्लॉग. We are not only here for the vacation but to explore because Aditya makes customized tours for people आणि त्याला तो सगळा एक्सपिरियन्स घ्यायचा होता फॉर द क्लायंट्स ज्यांच्यासाठी तो टूर्स प्लॅन करतो. त्याच्यासाठी पण आम्ही आलेलो आहे. रोज सकाळी चहा पिता पिता आम्ही हा हॅपी ड्रम वाजवतो, म्हणजे तो वाजवतो आणि मी ऐकत असते आणि एन्जॉय करत असतो आमच्या दोघांचा मी टाईम. गुड मॉर्निंग. वी आर फायनली रेडी अँड आज आम्ही सगळे जवळचे प्लेसेस कव्हर करणार आहे कारण खूप जास्त पाऊस येतो. सो वी थॉट की जे जवळजवळचे लोकेशन्स आम्हाला ट्राय करायचे होते. लेट्स ट्राय इट आउट. आज कुठले कुठले पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. आज आम्ही जवळच चाललोय. एक नगर कॅसल म्हणून आहे, तिथे नगर कॅसल असं म्हणतात. तो एक प्राचीन कॅसल आहे वुडनचा. वुडन कार्विंग तिथे बघायला चाललोय आणि एक क्लब हाऊस म्हणून पण एक प्लेस आहे, ती पण करायचा विचार आहे. आणि इव्हिनिंगला आम्ही इथे मनालीचा मॉल रोड जो नॉर्मल शॉपिंग आणि रेस्टॉरंट्स कॅफेज असतात ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. थंडी खूप प्रचंड असल्यामुळे ट्राय करा की तुम्ही जॅकेट्स आणि जे काही तुम्ही कपडे घालाल ते जरा वॉर्म क्लोदिंग ऑलरेडी घेऊन या. नगर कॅसलला जाताना तुम्ही एकदम लश ग्रीन डेन्स फॉरेस्टमधून जाता. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. माउंटन्स किती छान दिसत आहेत बघितलं. फायनली वी हॅव रीच द नगर कॅसल. आता ह्या कॅसलमध्ये काय काय मज्जा मस्ती आहे ते बघू. पहिले मला असं वाटतं की आपण काहीतरी खाऊ ना. बघू काय. इथे 50 रुपीज पर पर्सन एंट्री तिकीट आहे आणि आजूबाजूला स्ट्रीट फूड आणि शॉपिंगचे काही प्लेसेस तुम्हाला छान बघायला मिळतील. ॲज सून ॲज वी एंटर वी क्लिक्ड सम पिक्चर्स आणि देन वी हॅड थिंग विच वी डिड वाईल एंटरिंग नगर कॅसल इज हॅविंग फूड बिकॉज वी वर ओनली ऑन वन ब्रेड बटर. Aditya is a manchow soup lover. Are you a manchow soup lover? Let me know in the comments. Can you see the beauty of the castle? खूप सुंदर वुडन कार्विंग्स आणि काय बिल्ड केलंय. आहा, खूपच छान विथ अ सीनरी. This is the second half of the castle where we can see the museum. This was a small museum there. Back from Nagar Castle, we had a nap and now we are heading towards. Where are we going? Cute cafes. Cute cafes. And how was the experience of Nagar Castle? It was nice. And Food there? Food was also okay. So you can visit that for wooden carvings. वुडन कार्विंग्स खूप चांगले होते, म्हणजे आर्किटेक्चर आणि ते जे काही बिल्ड केलंय दॅट वॉज व्हेरी नाईस. लुक एट माय आउटफिट ऑफ आदित्य's फ्रेंड इज हिअर. ह्याच माउंटन्सवरती आम्ही डे 2 ला गेलेलो, जे आता आम्ही मस्तपैकी लांबनं बघून एन्जॉय करतो. लुक ॲट द ट्रॅफिक इन मनाली गाईज.
We also met one of Aditya's friend over there and then went to a cute cafe. It has a very nice and pleasant ambience with a nice food quality. We are at cute cafe. By the way, cute cafe म्हणजे हा आदित्यनी केलेला शब्द आहे, कारण मला क्यूट कॅफेज मध्ये जायला खूप आवडतं. मग काही झालं की आज तुला क्यूट कॅफे मध्ये घेऊन जाणार. ओके. आणि लुक ॲट द व्यू इन द रेस्टॉरंट. The cafe, guys, amazing, right? Guys, best thing about marriage is Aditya decides where to go, what will be the budget, and which cafe. But I just have to go along. डोक्याला काहीच टेन्शन नाही. तो सगळं ठरवतो, तो सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आपल्याला फक्त मागे मागे बसायचं आहे बाईकवरती आणि जायचं की वाव व्हेरी नाईस असं म्हणायचं. म्हणजे नेक्स्ट टाइम परत व्हेरी नाईस तो करतोच. हॉट चॉकलेट वॉज रिअली नीडेड इन दिस कोल्ड वेदर. Then we ordered some nachos. खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही त्या कॅफेमध्ये. तुम्ही पण कधी मनालीमध्ये आला तर ओल्ड मनालीमध्ये लेझी डॉग म्हणून एक कॅफे आहे, तिथे नक्की जा. तिथलं फूड इज टॉप क्लास. म्हणजे थोडं एक्सपेन्सिव्ह साईडला आहे पण फूड खूप छान आहे. आणि वी एन्जॉयड अ लॉट, कारण साईडला वॉटर स्ट्रीम होती आणि मग आम्ही एका साईडला डिनर करायला बसले होते. पण कॅन्डल लाईट डिनर आदित्य जोशीनी सर्च केलं होतं, विच वॉज अमेझिंग. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.